राज्यातील विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आलाय। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जोरदार खलबतं सुरू असताना आता नगरसेवकांच्या पळवापळवी, घोडेबाजार आणि नॉट रिचेबल राजकारणामुळे वातावरण तापले। चंद्रपुरात काँग्रेसचे तब्बल 60हून अधिक नगरसेवक संपर्काबाहेर गेल्यानं खळबळ उडाली आहे, तर महायुतीनं राज्यातील 17 पैकी सर्व जागांवर विजयाचा दावा केलाय। पाहुयात विधान परिषद निवडणुकांचा हा सविस्तर राजकीय वेध। विधान परिषद निवडणुकांचे रणशिंग, नगरसेवक नॉट रिचेबल, राजकारण तापलं, काँग्रेसचा घोडेबाजाराचा आरोप, महायुतीचा 17 जागांवर विजयाचा दावा, जागा वाटपावरूनही मित्रपक्षांमध्ये हालचाली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे उमेदवारी, जागा वाटप आणि संख्याबळाची गणितं मांडली जात असताना आता चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे 60 ते 70 नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हे नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाल्याची चर्चा असून काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे। एका मताची किंमत 15 लाख, 5 लाख टोकन रक्कम, भाजपकडून नगरसेवक पळवल्याचा आरोप, व्हीप मोडल्यास कारवाईचा इशारा। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघात एकूण 977 मतदार आहेत। त्यातील सर्वाधिक 444 मतदार चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत। उपलब्ध आकडेवारीनुसार काँग्रेसकडे 221 मतदार तर भाजपकडे 141 मतदार असल्याचं सांगितलं जात आहे। अशातच काँग्रेसचे नगरसेवक संपर्काबाहेर गेल्यानं पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे। तो परत येईल, त्याच्यावर कारवाई होईल। सगळे जे नगरसेवक गेलेत ते पक्षाचा व्हीप झुंगारून गेले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होईल ना, ते आम्ही करू ना। आणि 6 वर्षासाठी ते पुन्हा निवडणूक लढण्यासाठी पात्र नसणार। आम्ही व्हीप जारी करू आणि जारी केल्यानंतर, व्हीप लावल्यानंतर, दिल्यानंतर योग्य ती कारवाई होईल ना। विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत भाजपचेही 100 पेक्षा जास्त नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय। दुसरीकडे भाजपनं हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसनं स्वतःच्या घरात डोकावण्याचा सल्ला दिलाय। काँग्रेसचे नगराध्यक्ष, नगरसेवक कुठे गेले हे तिथल्या नेत्यांनी बघायचं आहे। काँग्रेसचे नेते याकरता सक्षम आहे, त्यांच्या पक्षात मी बोलणे काही योग्य नाही। या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचाही मुद्दा चर्चेत आलाय। विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे नगरसेवक विरोधकांसोबत गेले की पक्षातीलच काही गट सक्रिय झाले याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय। तर दुसरीकडे महायुतीत जागा वाटपावरून बैठका सुरू आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 12, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। हिंगोली, परभणी, ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागेवर शिवसेनेनं दावा कायम ठेवला आहे, तर पुण्याची जागा भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही उमेदवारीवरून हालचाली सुरू आहेत। जय पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पक्षानं फेटाळून लावत अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत अजित पवार लढत असलेल्या जागा राष्ट्रवादीने सोडू नये असा सल्ला दिलाय। अशा पद्धतीने जर नगरसेवक फोडले जात असतील तर मग इलेक्शनला आणि आपल्या डेमोक्रेसीला म्हणजे लोकशाहीला खरंच काय अर्थ राहिलाय का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। मग लोकांसाठी खऱ्या अर्थाने लढायचं असेल तर मग लढायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे लोकांना मला विनंती करायची, याच्यापुढे व्यावहारिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या लोकांना निवडून देण्यापेक्षा चांगल्या लोकांना तुम्ही निवडून दिलं तर मला वाटतं की प्रामाणिकपणे ती लोक त्या ठिकाणी लढू शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। भंडारा गोंदिया मतदारसंघातही राजकीय हालचालींना वेग आलाय। भाजप नेते परिणय फुके यांनी महायुतीकडे 80 ते 85% मतदान असल्याचा दावा करत निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका घेतली आहे। भाजपकडनं पळवापळवी सुरू झाली असं वाटतं? बिलकुल नाही, काही पळवापळी कोणती सुरुवात झाली नाही। 85% आमच्याकडे संख्या असल्यावर कशाला पळवापळी करायची? विधान परिषद निवडणुका या केवळ पक्षनिष्ठेवर लढल्या जात नाही, तर स्थानिक गटबाजी, आर्थिक समीकरणं, वैयक्तिक संबंध आणि लॉबिंग यांचाही मोठा प्रभाव असतो। त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नगरसेवकांची पळवापळवी, घोडेबाजार आणि पैशाच्या राजकारणाच्या चर्चांनी वातावरण चांगलंच तापलंय। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आता अधिक रंगतदार बनलंय। एकीकडे महायुतीचा संख्याबळावर विजयाचा दावा,
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत उमेदवारी आणि नॉट रिचेबल राजकारणामुळे अस्वस्थता वाढताना दिसते. पुढील काही दिवसात उमेदवारांची घोषणा, पक्षातील बंडाळी आणि संभाव्य घोडेबाजारामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची चिन्ह दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.